काय होत आहे मावशी? आजच्या दिवसाची सुरुवात हा गरमागरम मस्त वाफाळलेल्या चहाने झाली. आजचा खास बेत म्हणजे आळणी चिकनचा रस्सा. हा चिकनचा आळणी रस्सा तुम्ही जर एकदा बनवला तर परत परत बनवसाल. चिकन नेहमी आपण आणल्यावर घरी आपण नेहमीच त्याचा आळणी रस्सा बनवतो, पण माझ्या पद्धतीत एकदा तुम्ही बनवला तर त्याला चव दुपटीने येईल. आहा, एकदम बढिया जबरदस्त असं खायला लागेल. मी अर्धा किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुतलं, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून लसणाची पेस्ट टाकून छान मुरत घातलं. 2-3 मिनटं याला मुरण्यासाठी लागतात. एवढं बढिया आणि सुंदर होतं. त्यासाठी लागणारा मसाला म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर, तीळ, जिरं, धने, दालचिनी, विलायची आणि 2 मिरे आणि 1 लवंग. एवढं जबरदस्त होते ना. या टाईपमध्ये नक्की करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एवढ्याच वाटणात आपल्या चिकनच्या आळणी रश्श्याला एवढी खास अप्रतिम चव येते. एकदा तुम्ही बनवलं तर नक्की परत परत बनवसाल. त्यासाठी मोठ्या साईजचा मी इथे एक कांदा घेतला. त्या कांद्याला मस्त जेवढं बारीक कट करता येईल ना तेवढं बारीक करायचं. चिकनचा आळणी रस्सा आपण नेहमी हळद, तेल, चटणी, मिठातच बनवतो, पण यावेळेस थोडंसं वेगळं आणि काहीतरी नवीन आणि युनिक खायला असं जबरदस्त मी चिकनचा आळणी रस्सा दाखवला आहे. हा आळणी रस्सा तुम्ही एकदा बनवला तर नक्की परत परत बनवसाल आणि हा भातासोबत एवढा बढिया लागतो ना. नक्की तुम्ही ट्राय करा आणि टेस्ट करा आणि मला लगेच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. कांदा बारीक कट करून घेतला, कढई तापण्यासाठी ठेवली. माझ्याकडे थोडंसं बटर होतं, तुम्ही बटर नाही टाकलं तरी चालते. बटर टाकायचं आणि वरून लगेच तेल टाकायचं. बटर छान करपत नाही. तेल छान कडकडत तापल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा. कांदा हा लाल होईपर्यंत परतायचा. लाल होईपर्यंत परतल्यानंतर हलवून घ्यायचं. मी खात्रीने सांगते, एकदा हा आळणी रस्सा तुम्ही जर बनवला तर नेहमी बनवसाल आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. माझ्या मुलांना तर खूप यम्मी आणि मजेत पिला. तुमचेही मुलं पितील आणि तुमच्या तोंडाची चव वाढेल. या मसाल्यात जर तुम्ही आळणी चिकनचा रस्सा बनवला तर. कोणाकडे या पद्धतीत बनवतात, काही जर दुसरी पद्धत ताई मावशी तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला शेअर करा. मी त्या पद्धतीत पुन्हा आळणी रस्सा बनवण्याचा प्रयत्न करेल. बघा, कांदा छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाजूला मुरत घातलेलं चिकन त्यामध्ये ॲड करायचं. मी एक हिरवी मिरचीही त्यामध्ये ॲड केली. बघा, 2-3 मिनटं झाकण ठेवायचं. झाकण ठेवून लगेच आपला केलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं. या वाटणाला दुपटीने आपल्या आळणी चिकनला चव येते. छान हलवून घ्यायचं आणि 2-3 मिनटं छान वाफत ठेवायचं. बघा किती छान दिसत आहे. नक्की दिसायला एवढं भारी तर खायला त्याच्यापेक्षाही भारी असा झाला आहे आळणी रस्सा. बघा, झाकण ठेवायचं. 2-3 मिनटानंतर छान वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतर आपल्या हवं आहे तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करायचं. बघा, मस्त आपलं आळणी चिकन इथे रेडी होतं. तुम्ही कढईमध्ये हे आळणी चिकन न बनवता कुकरमध्येही बनवलं तरी 2-3 शिट्ट्यामध्ये परफेक्ट असं आळणी चिकन लवकर रेडी होतं. माझ्याकडे वेळ होता म्हणून मी कढईत टाकलं. तुमच्याकडे वेळ नसेल आणि घाई असेल तर हाच वाटण वापरून मस्त कुकरमध्ये झटपट तुम्ही आळणी रस्सा हा बनवू शकता. एवढा डिलिशियस आणि टेस्टी हा आळणी रस्सा झाला ना. मी तर भातासोबत पोट भरून खाल्ला. तुम्हाला कशासोबत खायला आवडते तेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, जबरदस्त दिसायला असा आळणी रस्सा झाला. बघा, ह्या भात आणि हा आळणी रस्सा गरम गरम एवढं छान कॉम्बिनेशन. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आवडलं ना? ट्राय करा आणि कसा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ताई मावशी. बघा, मी खूप मजा करत हा आळणी रस्सा भातासोबत खाल्ला. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं गरम गरम पिठलं आणि भाकरी होती. याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एवढं जबरदस्त ही पिठलं झालं होतं ना. रेसिपी शॉर्टकटच आहे पण भारी आहे. थोडंसं बाहेर गेल्यानंतर अशी मस्ती असते आमची सगळ्यांची, हसत खेळत खूप छान वाटतं. संध्याकाळी मस्त माझी मिष्टी अशी मला थोडीशी मदत करते दळण आणण्यासाठी.